कुणी आजारी आहे आणि मग जर आपण त्यांना विचारलं तर हल्ली बऱ्याचदा ऐकू येतं की आमच्या पेशंटच्या पांढऱ्या पेशी वाढलेल्या होत्या आणि म्हणून डॉक्टरांनी ॲडमिट केलं होतं. तर ह्या पांढऱ्या पेशींविषयी सर्वत्र आता फार बोललं जातं की पांढऱ्या पेशी इतक्या वाढल्या तितक्या वाढल्या आणि अतिशय सामान्यपणे लोक सांगत असतात की आमच्या पेशंटच्या किंवा माझ्या पांढऱ्या पेशी फार वाढलेल्या आहेत. तर काय आहेत ह्या पांढऱ्या पेशी वाढणं, हे प्रकार काय आहे ते आज बघूया. नमस्कार, मी तुमचा फॅमिली डॉक्टर राहुल भोयटे तुमचं माझा फॅमिली डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत तर काय करायचं? खरं तर पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतील तर तुम्ही पेशंटनी काहीच करायचं नाही, कारण ते सगळं डॉक्टरांनी काही करायचं असतं. तरी पण बरेच लोक इतस्ततः फिरत असतात, काही औषधं मिळवली, आयुर्वेदिक औषधं घेतली असं सांगतात आणि खरं पाहिलं तर त्यांना पांढऱ्या पेशी काय आहेत, त्या कशामुळे वाढतात, कशाचा भाग आहेत, थोडक्यात कशाबरोबर खायचे आहे पण त्यांना माहिती नसतं. तर चला आपण बघूया की पांढऱ्या पेशी आहेत काय. तर तुम्ही शाळेत असल्यापासून हे शिकलेले आहात की आपल्या रक्तामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. एक आहेत पांढऱ्या पेशी, दुसऱ्या तांबड्या पेशी आणि तिसऱ्या आहेत प्लेटलेट पेशी. तर तुम्हाला हेही माहिती असणार की पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असं म्हटलं जातं. त्याला व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे WBC किंवा ल्युकोसाइट्स असं शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं. ह्या पांढऱ्या पेशी सैनिक पेशी असतात, म्हणजे आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी अतिशय महत्त्वाचं काम शरीरामध्ये पांढऱ्या पेशी करत असतात. आता ह्या पांढऱ्या पेशी वाढतात तर त्याची नॉर्मल रेंज काय आहे? तर 4.5 ते 11,000 क्युबिक mm इतकं त्याचा नॉर्मल व्हॅल्यू त्याची आहे. इथपर्यंत नॉर्मल समजल्या जातील. मग 11,000च्या वरती पांढऱ्या पेशी दिसत आहेत तेव्हा आपण म्हणूया की तुम्हाला ल्युकोसायटोसिस म्हणजे पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत. आता पांढऱ्या पेशी वाढण्याची अनेक कारणं आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ती मानवाच्या शरीरातील एक रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करत आहे याचं ते लक्षण आहे. कुठेतरी रोगप्रतिकार शक्ती कामाला लागलेली आहे तेव्हा पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. आता मग हे रोगप्रतिकार शक्ती कामाला लागलेली म्हणजे कुठेतरी शरीरामध्ये रोगजंतूंचा शिरकाव झालेला आहे आणि त्याच्या विरोधात ह्या सैनिक पेशी कामाला लागलेल्या आहेत म्हणून त्यांची संख्या वाढलेली आहे, असा एक साधारणपणे सहज लक्षात येईल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच कुठे इन्फेक्शन आहे, जंतू प्रादुर्भाव, किंवा कुठे सूज आहे, शोथ आहे, इन्फ्लमेशन आहे, त्यावेळेसुद्धा पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. तर पांढऱ्या पेशी वाढलेल्याचं मुख्य कारण आहे कुठेतरी इन्फेक्शन आहे म्हणून तुमच्या पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही गोष्टींमध्ये पांढऱ्या पेशी वाढतात. जसं की प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मली म्हणजे आजार नसताना सुद्धा पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. त्याचबरोबर जर तुम्हाला काही स्ट्रेस आहे, एखादी सर्जरी आहे, तुमचा अपघात झालेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर सूज तिकडे आहे, त्यावेळेसुद्धा पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. आणि ज्यावेळेस पांढऱ्या पेशी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात त्यावेळेस ल्युकेमिया म्हणजे रक्तपेशींचे काही कॅन्सरचे प्रकार आहेत, जसं की ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, लिम्फोमा, याच्यामध्ये सुद्धा पांढऱ्या पेशींचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. काही व्यसनं आहेत जसं की स्मोकिंग आणि अल्कोहोल, त्यामध्ये सुद्धा पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढतं. ही सामान्यतः असं लक्षात येतं की या आजारांमध्ये पांढऱ्या पेशी वाढतात. आता पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत तर मी घाबरून जायला पाहिजे का? तर मुळीच नाही. ज्या अर्थी पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत तर ते आजार नाही आहे. पांढऱ्या पेशी वाढलेल्या असणं हे आजार नसून आजाराचं लक्षण आहे. म्हणजे कुठेतरी तुमच्या शरीरांतर्गत इन्फेक्शन
जंतू प्रादुर्भाव झालेला आहे आणि शरीर त्याला योग्य प्रकारे हाताळत आहे असा त्याचा अर्थ असतो. मग पांढऱ्या पेशी वाढल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे? तर मी मागाशी म्हटलं की तुम्ही खरं तर काहीच नाही केलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण पांढऱ्या पेशी वाढल्याचा रिपोर्ट घेऊन तुम्ही येता आणि तो रिपोर्ट आणि तुम्हाला तपासून तुमचे डॉक्टर तुम्हाला ठरवतील की ह्यामध्ये किती लक्ष द्यायचं, काय कारणामुळे पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत. म्हणून घरच्या घरी किंवा कुठेतरी कोणाचं तरी ऐकून यावर अजिबात इलाज करण्याचं काही कारणच नाही किंवा घाबरून जाण्याचं पण कारण नाही. जितक्या प्रमाणात पांढऱ्या पेशी जास्त वाढलेल्या आहेत याचा अर्थ तितक्या प्रमाणात इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये आहे आणि मग त्यानुसार तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी योग्य ते अँटीबायोटिक, जंतूंचा प्रादुर्भाव कुठे आहे हे शोधून, म्हणजे लघवी मार्गात आहे, श्वसन मार्गात आहे किंवा पोटामध्ये आहे किंवा त्वचेमध्ये मांसामध्ये जंतू प्रादुर्भाव आहे हे शोधून डॉक्टर तिथं इलाज करतात. अगदी साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा पांढऱ्या पेशी वाढतात. जसं की तुमचे दात किडलेले आहेत किंवा तुम्हाला कुठेतरी जोरदार ॲलर्जी झालेली आहे, त्वचेवर खाज येते किंवा दम लागतोय, अशा वेळेस सुद्धा पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. पांढऱ्या पेशींचे परत 5 प्रकार असतात. न्यूट्रोफिल्स आहेत, लिम्फोसाइट्स आहेत, मोनोसाइट्स आहेत, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स. ह्याच्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढलेल्या असतात. त्यामध्ये सुद्धा डॉक्टरांना मदत होते निदान करण्याची की काय. जसं की इओसिनोफिल्स वाढलेले असतील तर जोरदार ॲलर्जी शरीरामध्ये आहे हे आमच्या लक्षात येतं. आता ज्यावेळेस कॅन्सरसारखे विकार असतील तर त्यावेळेस पांढऱ्या पेशी फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतील, 50,000, 1,00,000 इतक्या. तर त्यावेळेस बोन मॅरो तुमचं तपासणी करावी लागते आणि मग त्याचं निदान होतं. कोणाकोणाचं जर स्प्लीन काढून टाकण्याचं जर ऑपरेशन झालेलं असेल तर त्यांच्यासुद्धा पांढऱ्या पेशी नेहमीच वाढलेल्या आढळतात. अशा पद्धतीने पांढऱ्या पेशी हे स्वतः तपासणी प्रकार नाही. तुम्ही स्वतः तुमच्या डॉक्टरांना माझ्या पांढऱ्या पेशी तपासा असं म्हणायचं काही कारण नाही. पांढऱ्या पेशी वाढलेल्या असल्या म्हणजे ते कुठल्या तरी आजाराचं लक्षण आहे हे त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवता, म्हणजे तुम्हाला त्याविषयी काही गैरसमज निर्माण होणार नाहीत. आणि जर तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगतात की अरे तुमच्या रिपोर्टमध्ये पांढऱ्या पेशी फार वाढलेल्या आढळत आहेत, तर अशा वेळेस पेशंटने डॉक्टरांना हे विचारायचं आहे की पांढऱ्या पेशी तर वाढल्या आहेत पण मला आजार कोणता आहे. कारण पांढऱ्या पेशी वाढल्या हा आजार नाही, आजाराचं लक्षण आहे असं मी सांगितलं. मग आजार कोणता आहे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारायचं आहे, म्हणजे त्यावर योग्य इलाज होतो की नाही तेही आपल्या लक्षात येईल. आणि पांढऱ्या पेशींविषयीचे जे गैरसमज आहेत त्यातून तुम्ही घाबरून जाणार नाहीत हे नक्की या व्हिडिओतून साध्य होईल अशी मला आशा आहे. नमस्कार.